अबे अबे ये दिख रहे अबे उठना बे, चलना आते ना जंगल उंगल फिर के। गाइस बे उठना उठना। जाओ अपने वाले फंडर को बुला के ला सकते बे जंगल घूमने जाना है ना, चलना। अभी तो कौन सी जंगल में जाना है? ताड़ों के जंगल में जाना है। दोनों जाएंगे उधर। अबे तो आयुष भाई मेरा उठ बे, जंगल जाना है अपने को। जंगल जंगल ही जाना है ना का ये गांव में थोड़ी ना जाना है, जंगल जाना है। सोचा चल। अरे क्या हुआ बे क्या हुआ जंगल जाना है अपने को। कब अबे अभी चल दांत तो घास ले। हाँ चल। बना तो अबे एका बे बंदूक बंदूक सब काढली तिथे वाघ फाग कमी आहे का बे जंगलामध्ये मी तर मगापासून बॅग कपडे घेतले म्हणे बंदूक बंदूक आम्ही काय खंचे करून टाकू रे आपली बॅग। बापरे। खाने पिने का पूरा सामान दिया है आपने। हा, आणि तिथे वाघ फाग राहते म्हणलं असलेली मोठे मोठे तू क्या बात कर रहा? लहान मोठे धावले मजाक ना करून राहिलो सीधा येऊन पडते म्हणते वाघ फाग कारण की मा आजीची बंदूक आहे आत्ता काढली म्हणे पेटी बंदूक पहिले मा आजीच्या जंगलेची बंदूक आहे काय? मग नाही तर काय मी मा बाप्पाची बंदूक आणली। अबे थांबा तर पहिले ऐकून तर घ्या माझी गोष्ट बसा. करून का करायचं बसा रे, बसा बसा। बस पाय ठेवय बापू ताडोबाचे जंगल तिथे नाही का धनरपच वाघ राहते म्हणलं आणि बरोबर चालते मा मांग मांग ते वाघाचे मी पाहून घेईन का करायचे इथं पण तुम्ही मा मांग मांग चाल द्या तो ताडोबाचे जंगल आजा बी शिकारी होता ना मी बी शिकारी सब अगं त्या आजान तू तर वागायला भेट होता. इथं काहीच नाही मा आजाने मी वाघाचे कान पकडून त्याला कडी पाजली मजाक साल्या रेडिओवर फोटो आले ते म्हणलं मग आजाची ना माय अबे साले रेडिओवर तर गाणी येते। ते मग पुढचे पुढे बघू आता चालतं सही ताडोबाच्या जंगलामध्ये चला ते बॅग पकडा पहा बे ठेवय ताडोबाचे जंगल तिथे वाघ फाग राहते आणि पहिले सांगतो मियाव मा आज्यासारखा मावलं धावणं राहते धनरप्प लवकर लवकर धाव द्या पाय मग आज्यानं बापू 8-8 दिवस जंगलाच्या बाहेर नाही निघे म्हणलं जंगलामध्येच खायने जंगलामध्येच राह एवढा मग आज्या तुपण होता मजाक नाही करून राहिलो 8-8 दिवस तिकडंच पुरं मास खाय म्हणलं पुरा शिकारदरी होता मावला आज्या तू जंगलात म्हणून तर हे काय मग आज्याची बंदूक इले मागाशी मीनं सप्पा केली बापू आता आला पाहिजे मा पुरं वाघफा हिनच तर मारतो पण तरी पण मी बंदुकीने मारल्यावर बी तुम्ही परजा पोटतो कारण की मी धनरप परायला लागलो तर दिसणार बी नाही हे मनांपासून फेकून चाललंय दन्नरप्प करून आली. पाबे हेवाला ताडोबाचं जंगल आता इथून बरोबर चाला नाही तर ठेवाला वाघ आहे तिकडं हे होय का ताडोबा जंगल? हा साले इथं जा. एखादी वागायला मागून घेऊन जाणार. काय मारतो जंगलाच्या पाबे आता बरोबर हिशोबाने चाला आपल्या ह्याच्या जंगलामध्ये तिथं पाहिजे वाघ फाग राहते बरं तुला तर मालूम आहे का करते म्हणतेच होतं आहे का नाही आणि ते उगाचे मला मालूम आहे मी वाघाली असा पाहिला का कोहिनूर पिक्चर तर कोहिनूर पिक्चर म्हणलं तर अजय देवगण नाही का त्यानं मला असं शिकवलं होतं त्याच्या म्हणतं त्या वाघाली बी मी काबू करू शकतो आणि आजालीनं मलाच मालूम आहे तो गावामध्ये म्हणतं तो बाकी कोणाला नाही मालूम चला तू असे पगरू चाला नाही मा गांडी मागे येऊन आले साल्या वाघाच्या इलाका लागला नाही इथून मारली म्हणजे त्यानं बरोबर त्याला सांगून राहिलो साल्या वाघा फागाने खाल्लं त्याच्या घरची बरोबर आहे मले म्हणून साले तुझ्या यानच नेलं म्हणून यानच चारलं असं म्हणून वागाली मा पुराला चारलं म्हणून म्हणून मागे चाला माझ्या बरोबर पगरू हे पण मा आज्यानं मारलेलं जानवर त्याच्याला हाड असं येवाला आज्यानं मारलेलं काय नाही का हे बा आता हे ना तुला सांगतो ना हे कायचे जातो होय कायचे होय हे होय भाऊ वाघाचंच असं नाही मला जांभा दुसरं कायचं राहू नये सकत कडक आहे इथं कडक आहे ना बे चांगलं ही कायची जाते
हे वाघाचे दात होय. का फोकणारा फिकू राहिला बे तू मग असं पाहून राहिलो मी तुले फोकणार फिकू राहिला मी राम फोकणाऱ्या अबे हे तर काहीच नाही अजून जंगल लागायचे. आता चल तू जंगलामध्ये तुला दाखवतो आणखीन काय दिसते. साली तर खूप गरमी लागू राहिली बे. चला त्या घरी तर एसी साहेब आहे सांगून राहिल्या तर साल्या पंख्यामध्ये ते झोपत असं. जंगल वय हे काही इथे एसी कोण्या भोकात लावणार आहे. ताळोब्याच्या जंगल ताळोब्याचे जंगल वय म्हणलं ताळोब्याची इथं वाघाची वाफ चालते नुसती गरम गरम वाघाची. चला जाऊ आणखीन आता पुढं चलो स्टँड अप. झाली मला भूक लागली. हे पन्नास साल्यातून डब्बे आणले होते ना बे डब्बे त्याला देऊन दे ना बे जेवायला असेल तर थोडस साल्या लहानसं कुठे कोमिजलं तर त्याचे मायबाप आपल्यालाच म्हणून चेक करू. अबे मी तर घरी बोललो बे डब्बे उभे जेवणाच्या लागले पोंगे रास आले उपाशी. सांगा आता मला सांगा मी का जेव लहान भात साल्या हे तर साले पुढे मला पोंगाडीत दिसलं साला डब्बा आणायचा घरून जेवतो ना आलो तर साले डब्बे सांगले होते ना. आता भोकात वाघा पुढे झोपया तिथं. आपण झालं आपण पाहिलं नाही झालं डोळा टुकरू आणि आता मोकली होय बे ह्या मोकली होय बे ह्या. आता मोगली होय बे परा छप्या कुठला बे समजा मान नेम नाही लागून राहिला बरोबर. अबे मान नेम नाही लागून राहिला. चष्मा दे चष्मा माझ्या चष्मा दे. पूरे पट्टे उठाने चला बे तेले मारने. तो बघू राहिला. अरे बे साले हे तर गायब झाले बे साला मोगले कुठे गेले तर. एक काम करते का आपल्याला घुमायचे तर हाच जंगल याच्यासोबत साली दोस्ती करून पाहू का ह्या वर्षी. त्यांना करून पाहू ना. हे तर साला पिवट झालं बे हे तर. याचा मला नुसतं मालूम आहे माझ्याने मला सांगलं होतं का होता बे नुसका ते साली इथं तर पान बी नाही दिसून राहिले बे घ्यायला. ते सागर हे पान दे तू. हे साला ह्या मोगल्या काय नाकावर चष्मा घालते का बे माहिती. जमलो रे साला अबे हेले देऊ दर उठून पाहू. चल अरे भाऊ मी होय मोगली जंगलाच्या नातू ओळखते का मले. अरे तू आज मेला का. हो मेला ना. अरे साले यार तुम्ही गोळ्या चालवल्या मावर यार बोत बाहेर गेलो यार. मेला तर नाही ना. नाही हा ना जिता बोल ना कोणचं काम होतं जंगलावनी मा इलाक्यात आला ना मावरचो
अत्याचार करून राहिला 10 माणसं. प्राणी पाले आलो काका पहिले येऊ का नाही का मी आजाने मी ओळखते ना मला तू हो तू जंगलाचा नातू आहे ना. हा दाखव बरं यायली आपली वाघ अरे वाघ तो आता तलावावर असन भाऊ. बाबे आणि तुम्हाला वाटे मजा दिसला का नाही मोगली आणि हे कपडे वपडे कसे का भेटले का तुले तर मग अरे हे साले नाही का वाघानं घेऊन शिवून दिले मला चिमण्यानं घेऊन नाही का तर कपडे ड्रेस चेंज केले. तू ते पुरे दोस्त मित्रच असं ना काय जानवर मग हो पण आता ते सध्या पुरे फिरातीवर. आता मी एकटाच हवी इकडं. एकटा आहे का मग एकटा मग तुले बायको फायको की काहीच नाही का इकडं तो मोगली होणं बा याडा बायको कुठची भेटणार आहे. माणसं तुले ओळखतो एका माणसाले जंगलाच्या नातू आले. चाला बे पोट्यो कसं मोगली तर बोंब भुरायला आपण साला गावात राहून घरामध्ये घुसून कार्य पडू राहिलो. तुझी क्रीम लावते मी आम्ही विचारतो नेले आगा मोगली भाऊ तू एवढ्या जंगलामध्ये राहते आणि साला एवढा गोरा गोरा दिसून राहिला कायचे तेल लागते का तू का ते मी बी पहिले ते आजासारखा कारा होतो. ते आजाई घुमेन मी घुमो. मग मला त्या आजाने सांगितलं बेना लोण्याच्या सरपाच्या तेल लावायचं. तेल लावलं पाय बरं एवढं भुरा भुरा पडलो मायली नेऊ. चाला बे पोट्यो बेला डोण्याच्या सरप आले कसं अगं मोगली मी साला आलतो पुऱ्या पोट्याला घेऊन आम्ही त्या महाभमा शिकारी करायले. आता साला तू दिसला आम्हाला पुरं धाव धाव तर तू पुरं लंगारे करून टाकलं. आता एखादी शिकारी फिकारी जमून देणं का आलोस ते एवढ्या दूर तर डाकू का साले हो तुम्हाला कायचा शिकार कुठचे वाघ उग बे. ते आजाई मांस खास होता. साले पुरे एका हप्ता म्हणजे पुरे वाघ खाऊन टाकले त्या आजानं. 10-15 हत्ती आहे ना 10-15 वाघ न लेंडा आहे हे आहे सरपा आहे गेंडरे. आता एवढे तर राहू दे न मी हाव एकटं तिथं. अरे आता जाऊ दे मोगली भाऊ आता तू काही चारसिंग नाही जाऊ द्या थोडस काही बायोडाटा असेल जानवराच्या बाहेर तर सांगून दे थोडस. हो हे जानवर हे आपले मित्र आहे. जानवराला खायचे नाही पाप बसवायचं. जसा त्या आजानं पाप केलाय तसा तुम्ही पाप करा नको. जानवर आपले मित्र आहे हे आहे. जानवरांनी आपली प्रजाती वाढते ना. तुम्ही शिकारी करायला येऊन राहिले भोसडीची बस. आता तुम्हाला दाखवत होतो पण तू जंगलाच्या नातून निघाला म्हणून वाचले. तुम्हारे को दिखा रहा था जंगल जंगल पता चला है चड्डी बल के खुल गिला. समझा क्या. मेरा नाम भी है मोगली काम भी है चोगली. मग बाकी जानवर कुठे गेले का मग मीनं खाल्ले. मित्रांनो जर आमचा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. कसा